I
पदी बैसुनी पदवी घेजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे राम रसाचे चवी अनरस रुचती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे तुका म्हणे चाखोणी संगे मज अनुभव आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदलो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सर्वे पिसुके असंतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याच्यास पूर्वा विधान राम म्हणता रामच्छ होईजे पदी बैसुनी पदवी घेजे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी साईबाबा तरुण मित्र मंडळ राजापूर आयोजित भव्य त्रिदिनी महिला कीर्तन महोत्सव साई चरित्र पारायण सोहळा तसेच साईबाबांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शहीद जवानांच्या स्मृती प्रीत्यर्थ साईबाबा तरुण मित्र मंडळ राजापूर यांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे आणि या सप्ताहाचे मार्गदर्शन करण्याकरता आमच्या आदरणीय हरिभक्त परायण आमची मैत्रिणीच म्हटलं तरी चालेल समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण जयश्रीताई टिकांडे यांच्या सुंदर मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा त्रिदिन नाम सप्ताहाचा कार्यक्रम पहिलेच वर्ष आहे आणि पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे आली त्याबद्दल आमच्या जयश्रीताईंचे आमचे आदरणीय विशाल महाराज टिकांडे आणि या गावचे माजी सरपंच उपसरपंच आमचे राजाभाऊ देवराम भाऊ हसे आणि बाकी संपूर्ण तरुण मंडळ साईबाबा तरुण मंडळ सर्वांच्या वतीने आयोजित केलेला हा भव्य दिव्य कीर्तन रूपी सोहळा
याच त्रिदिन नाम सप्ताहातले आज पहिलंच कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचोर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भरदास महाराज गज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, श्रुती मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारा यांचा चार चरणाचा नामपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडला। नामपर प्रकरणातला अभंग घेण्यासाठी सप्ताहाची सुरुवात नामपर प्रकरणाने असावी आणि म्हणून सप्ताह करता नामपर प्रकरणातला गोड अभंग सेवेकरता निवडला। विठाला राम म्हणता रामाची होईजे पतिबाई सुनी पदवी घेजे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला या अभंगाद्वारे नामाचं महत्व पटवून देतात, रामाचं महत्व पटवून देतात। तुकोबारा यांनी म्हटले आपण अखंड रात्रंदिवस जर रामाचं चिंतन जर केलं, राम राम असं चिंतन जर केलं तर भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपली जागा त्या ठिकाणी येतो। राम म्हणता रामची होईजे मनुष्य राम राम म्हणता म्हणता राम रूप त्या ठिकाणी होऊन जातो आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की आताच्या काळामध्ये आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल तर या काळामध्ये आपल्याला उद्धार करण्याकरता एकच साधन ते म्हणजे परमेश्वराचं नामचिंतन। आणि म्हणून संत महात्मे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला म्हणतात नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी। नित्य नेमाने आपण जर भगवंताचं नामचिंतन जर केलं तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा वास आपल्या जवळ होत असतो। ज्या वेळेला आपण देवाचं नामचिंतन करतोय, नामचिंतन केल्यानंतर भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो। मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राहे राहे संभाळीत आलिया गात निवारया। भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो आणि भक्तावर कुठल्याही प्रकारचं संकट जरी आलं तरी आमचा देव ते संकट येऊ देत नाही। पण केव्हा ज्या वेळेला आपण भगवान परमात्म्याचं मनोभावे नामचिंतन करू तेव्हा। आणि म्हणून राम नामामध्ये एवढी ताकद आहे। महाराजांनी म्हटले माणूस जन्माला आल्याबरोबर त्याला ज्यावेळेस कळते, त्याला ज्यावेळेस बोलता येते त्यावेळेस माणसानं सगळ्यात आधी काय करावं, राम राम स्मरादी। सगळ्यात आधी माणसानं रामाचं नाव घेतलं पाहिजे। बरं राम का म्हणायचं, रामाचं चिंतन का करायचं? राम म्हटलं तोंड
उघडतं, देहातली सगळी पापे बाहेर पडतात, मग म्हटलं की ओठ मिटतात, पापांना पुन्हा देहामध्ये यायला परवानगी नाही. म्हणून राम राम स्मरा आधी. आणि म्हणून महाराजांनी म्हटले रामाचं चिंतन इतकं सोपं आहे का कुठल्याही ठिकाणी दळिता कांडिता राम वेळो वेळा आम्ही गाऊ. तागे बाये राम वेळो वेळा भी गावोवे. कुठल्याही ठिकाणी दळताना काढताना तुमच्याकडे भांडतात का? भांडताना सुद्धा राम म्हणायचं, भांडण करायचं राम म्हणायचं. आणि म्हणून महाराजांनी म्हटले दळिता कांडिता भांडता कांडता कुठल्याही ठिकाणी आपण परमेश्वराचं नामचिंतन करू शकतो. कारण देवाचं चिंतन करण्याकरता ज्ञानोबरांनी म्हटले काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुठल्याही स्थळी कुठल्याही काळी आपण परमेश्वराचं नामचिंतन करू शकतो. कारण आताच्या काळामध्ये आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल तर एकच साधन कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नाम हाती ताकद आहे. मुखी नाम हाती मोक्ष. महाराजांनी म्हटले मुखाने जर नाम घेतलं तर हातामध्ये मोक्ष मिळतो. ऐशी साक्ष भूतांची वैष्णवांचा मान खरा तुर तुरा वस्तुशी. म्हणजे देवाच्या नावात एवढी ताकद आहे. एकदा राम म्हटलं आणि त्या ठिकाणी माणसाला मुक्ती प्राप्त होते. पण देवाचं नामचिंतन करायचंय त्याच्याकरता आपल्याला देव ओळखायचं वर्म माहिती पाहिजे. कारण वर्म जर चुकलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं. वर्म म्हणजे काय? साध्य साधण्याची अचूक युक्ती. मग वर्म चुकल्यामुळे काय होतं? सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका मुलीचं नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो जावई आपल्या सासूबाईला चालल्यानंतर तो जावई म्हटला, तो मुलगा आपल्या आईला म्हटला, आई मला सासऱ्याच्या घरी भोजन करण्याकरता बोलवले, मला जायचंय पण मला सुचतच नाही कसं जावं. आई म्हटली बाळा पहिल्यांदा चाललास ना जरा व्यवस्थित जा. बरं तिचा मुलगा असा होता त्याला दिवसातून 4-5 टाइम जेवायची सवय होती. आता आईला मुलगा किती मोठा झाला, लग्न जरी झालं तरी आईला आपला मुलगा अगदी लहानच वाटतो ना पहिला मंडळ. लग्न झालं तरी आई म्हणते बाळा तुला दिवसातून जरा 4-5 वेळा जेवायची सवय आहे. रस्त्याने चालताना कुठे भूक लागली कुठे जर काही जर झालं तर तू काय कर, रस्त्याने तुला खिशामध्ये काहीतरी नाश्ता घेऊन जा. थोडा याचा आवाज कमी कर रामदास, स्वराचा स्वराचा. रस्त्याने चालताना भूक जर लागली तर खिशामध्ये नाश्त्याला काहीतरी घेऊन जा. म्हणून त्या आईनं आपल्या मुलाकरता भेळीतल्या ज्या काही लाह्या असतात ना, लाह्या माहिती आहे ना तुमच्याकडे, लाह्याच म्हणतात ना,
इथल्या ज्या काही लाह्या आहे त्या लाह्या जावाय त्या मुलाच्या खिशामध्ये घेतल्या, सांगितलं बाळा जिथे भूक लागल तिथे त्या लाह्या खाऊन घे. पूर्वीच्या काळी गाड्या वगैरे काही नव्हत्या, रस्त्यानं त्या ठिकाणी लोक प्रवास करायचे. दोन्ही खिशांमध्ये लाह्या घातल्या, जावई निघाला सासूरवाडीला. आता सासूरवाडीला निघाल्यानंतर रस्त्याला काही भूक लागली नाही, पण सासऱ्याच्या घरी जाऊन पोहोचला. घरात पाय दारात पाय आणि याला कडकडून अशी भूक लागली. आता याला वाटलं आल्याबरोबर जेवण मागावं तरी कसं, मागितलं तर सांगतील जावई जरा लहापट दिसतो. बरं भूक लागली, खिशामध्ये लाह्या आहेत, घरातल्या माणसांसमोर खायच्या कशा, इज्जत जाते. म्हटलं काय करावं. तो बसला, सासरे बुवा गप्पा मारण्याकरता बसले. याला पोटामध्ये भूक लागली होती, कडकडून भूक लागली होती. यानं डोकं लावलं. हा म्हणतो सासरे बुवा मी फार लांबचा प्रवास करून आलोय, मला जरा 10-15 मिनिटं आराम करायचा आहे, तुम्ही जरा 10-15 मिनिटाकरता बाहेर जा. याला खायच्या होत्या लाह्या. आता सासऱ्याला वाटलं अरे जावई फार लांबून आले, दमला असेल, आराम करून द्यावा. सासरा घराच्या बाहेर गेला. इतकी भूक लागली, इतकी भूक लागली, दार लावलं पण गडबडीमध्ये कढीच लावायला विसरला. आपण कुठे आलो होतो? महिला मंडळ. महिला मंडळ कुठे आलो? राजापूरला आलो. कुठे आलो? हा लाया खायला आलो. आता अशा प्रकारे त्याला भूक लागली होती. भूक लागल्यानंतर त्याने काय केलं, इतकी भूक लागली होती, सासरे बुवाला घराच्या बाहेर काढून दिलं, दार लावलं आणि गडबडीमध्ये कडी लावायला विसरला. त्याला वाटलं कोणीतरी यायच्या आत पटकन माझ्या सगळ्या लाह्या संपल्या पाहिजे. दोन्ही खिशामध्ये हात काढला, 2 मूठ भरून लाह्या काढल्या, तोंडामध्ये घातल्या. आता मला सांगा 2 मूठ भरून लाह्या तोंडामध्ये घातल्यानंतर त्या लाह्या चावता येतील का? चावता येतील का? नाही. आणि त्या ठिकाणी त्याचं असं तोंड पूर्णपणे फुगून गेलं. आणि तेवढ्यात त्याचा मेहुणा आला. त्याला समजलं आपले दाजी आले. तो मेहुणा पळत आला, दार ढकललं. दार ढकललं म्हणतो दाजी कधी आलात, बरे आहात का, आमची ताई कशी आहे? दाजीने विचारल्याबरोबर मेहुण्याने जे तोंड फिरवलं, दाजीने जे तोंड फिरवलं, मेहुण्याला वाटलं अरे दाजीला काही राग आला का काय, म्हणून समोरून गेला आणि म्हटला दाजी अहो कशी आहात, बरे आहात का? बघतो तर काय दाजींचं तोंड कशाने तरी सुजलेलं. हात मारली आई बाबा, अहो दाजींचं तोंड कशाने तरी सुजलं, लवकर या. सासरी बुवा म्हटले अरे 2 मिनिटापूर्वी गेलो होतो, काहीच नाही, आणि अचानक झालं तरी काय, म्हणजे पटकन जरा डॉक्टर बोलवा. डॉक्टर बोलवला, त्याच्यावर अनेक प्रकारचे उपाय केले, तोंड काही वसरेना, इंजेक्शन दिलं, तोंडावरची सूज काही वसरेना, सगळे उपाय करून थकले. शेवटी सासूबाई टेन्शन मध्ये आली. तिला वाटलं अरे इतक्या वर्षांनी जावई आपल्या घरी आलाय, त्याचं तोंड सुजलंय, डॉक्टरच्या इंजेक्शननी फरक पडत नाही, काय करावं, सगळे उपाय करून थकले. सासूबाई म्हटले असं करू तुमचं सगळ्यांचं जाऊ द्या, आता मी माझा घरगुती गावठी उपाय करते. म्हणे काय करायचं? आता बघा पूर्वीच्या काळच्या स्त्रिया काय करायच्या, अंगावर कुठेतरी सूज आली, कुठे जर लागलं तर काय करायचे, वाळूने किंवा विटेने ते शिकवायचे. सासूबाई म्हटले आपण असं करू, जावयाचे गाल सुजलेत ना, इंजेक्शनने फरक पडत नाही, म्हणे आपण असं करू घरगुती गावठी उपाय करू. म्हणे काय करायचं? त्या सासूबाईने सांगितलं शेजारींना, म्हणे असं कर 2 उलटण्या मस्तपैकी चुलीमध्ये तापायला घाला. 2 उलटण्या चुलीमध्ये तापवल्या, चांगल्या चरचरीत लाल केल्या, याच्या 2ही गालावर ठेवल्या. इतके चटके बसले. पण तुम्हाला सांगते जावयाची जात अशी आहे, सासूरवाडीला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण सासऱ्याच्या घरी आपली इज्जत जाऊ द्यायची जोरात नाही म्हणतात बघा. इज्जत जाऊ द्यायची नाही. इज्जतीसाठी सगळे चटके सुद्धा सहन केले, पण त्या ठिकाणी तरी सुद्धा फरक पडत नाही. काय करावं काय करावं, सगळे उपाय करून थकले. आणि तेवढ्यात त्याचा सगळ्यात छोटा मेहुणा गेला होता शाळेत. नेमकं गुरुजींनी शिकवलं बाळांनो, एखाद्या माणसाची दातखीळ जर बसली, एखादा मनुष्य तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं, तो ऑटोमॅटिक तोंड उघडतो. दुपारच्या टायमाला मुलगा नेमका घरी मध्ये आला, बघतो तर काय घरासमोर गर्दी जमलेली. काय झाले काय झाले, लहान मुलगा आहे, कोणीच कोणालाच काही सांगत नाही. गर्दीतून पुढे गेला, त्याला असं समजलं आपले दाजी आले आणि ते काय तोंड उघडत नाही. मग त्याला लगेच गुरुजींचं वाक्य आठवलं. लहान मुलं म्हणजे फार हुशार असतात. गुरुजींचं वाक्य आठवलं, बाळा एखाद्या माणसाची दातखीळ जर बसली, एखादा मनुष्य तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं, तो ऑटोमॅटिक तोंड उघडतो. गर्दीतून पुढे गेला, बाळानं दाजींचं नाक दाबून धरलं, नाक दाबलं, 1 मिनिट झालं
झाला, जीव जायची पाळी आली. जीव जायच्या पाळी आल्या बरोबर त्या दाजींनी सगळ्यांच्या अंगावर फुर्रकन मुरमुऱ्यांचा फवारा. दृष्टांत संपला. मला सांगायचं एकच आहे, त्याच्या तोंडामध्ये काय आहे हे अगोदरच जर कळलं असतं तर त्याला इंजेक्शन घेण्याची सत्ती घेण्याची गरज नव्हती. वर्म चुकलं, दुःख भोगावं लागलं. तुकोबाराय म्हणतात, देवा ऐसे वर्मे माझा दावी नारायण, ऐसे वर्मे माझा दावी दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटून देव असं वर्म सांगा जे वर्म आमच्याकडून चुकता कामा नये. देवाच्या नामचिंतनाचं वर्म आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबरायांनी म्हटलंय, आपण जर खरोखर रामाचं इतकं चिंतन करा का माणूस देखील रामरूप झाला पाहिजे. आणि तुकोबराय म्हणतात, तुम्ही जर रामाचं चिंतन केलं तर तुम्ही देखील रामरूप झाल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज गंगाच्या प्रथम रामाची होई रामाचं चिंतन जर केलं, राम म्हणता
रामाची होई जे माणूस देखील त्या ठिकाणी रामरूप होऊन जातो. पण ज्या वेळेस आपण मनोभावे देवाचं चिंतन करू तेव्हाच मनुष्य हा रामरूप झाल्याशिवाय राहणार नाही. पण आताच्या काळामध्ये लोक देवाचं नामचिंतन, देवाचं भजन पूजन कीर्तन मात्र करत नाही. रात्रंदिवस संसार प्रपंच करण्याच्याच पाठीमागे लागलेले आहेत. आणि या कलियुगामध्ये आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल तर महाराजांनी म्हटले कलियुग म्हणजे कसं आहे, कली पापाचीच मूर्ती. ही कलियुग म्हणजे पापाची मूर्ती आहे. पण नाम खग घेऊन हाती, नामरूपी तलवार तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये असल्यामुळे आपण या पापाचा पूर्णपणे नाश करू शकतो. पापाचा नाश करण्याचा सर्व प्रभावी हत्यार म्हणजे आमच्या परमेश्वराचं नामचिंतन. आणि महाराजांनी म्हटलंय आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झालाय हे कलियुग इतकं भयंकर आहे की आपण जर रामाचं चिंतन केलं तर देव आपल्या भक्ताला पदी वैसोनी पदवी घेजे, देव आपल्या भक्ताला पद देतो. साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबाराय आम्हाला सांगा तरी नेमका तुमच्या कुठल्या भक्ताला पद दिलं, पुराव्यानिशी सांगा. तुकोबाराय सांगू लागले, ज्यावेळेस पंढरपुरामध्ये नामदेवरायांचे वडील एक दिवस गावाला चालले होते आणि नामदेवरायांच्या वडिलांनी सांगितलं, बाळा देवाची पूजा केल्याशिवाय, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरामध्ये भोजन करायचं नाही. आणि नेमका दिवाळी सणाचा पिरियड चालू होता आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या आईने घरामध्ये लाडू, करंजा, चिवडा वगैरे सगळे पदार्थ बनवले. पदार्थ करून तयार झाले. नामदेवराय म्हटले, आई एखादा लाडू दे, एखादी करंजी दे ग. आईने सांगितलं, नामदेवा आपल्या घराण्याची परंपरा अशी आहे, देवानं खाल्ल्याशिवाय घरातल्या माणसाने खायचं नाही. आता असं म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणतात, आई थोडस तरी ते नाही, पहिलं देवाला बोलून आण. कारण नामदेव महाराजांच्या आईला माहिती होतं का देव नामदेव महाराजांचं ऐकतो. कारण नामदेव महाराजांच्या प्रेमा खातर एक दिवस देवाने नामदेवरायांबरोबर जेवण केलं. नामदेवरायांच्या प्रेमा खातर नामदेव हाती दूध प्याला. आजही देव नामदेवरायांचं ऐकेल. नामदेवराय रावळात गेले आणि सांगितलं, देवा माझ्या आईने घरामध्ये लाडू, करंजा, शंकरपाळ्या, चिवडा सगळेच पदार्थ केलेत. मी आईकडे मागितले, आईने सांगितले पांडुरंगाने खाल्याशिवाय आपल्या घरातली माणसं खात नाही, जा देवाला नाश्त्या करता बोलून घेऊन ये. देव म्हटले, नामदेवा प्रत्येक टायमाला ब्लॅकमेल करतोस, आता काय मी तुझ्या बरोबर येणार नाही. नामदेवराय म्हटले, नाही देवा, जोपर्यंत तू माझ्या घरी येत नाही तोपर्यंत मी तुझ्या मंदिरातून, तुझ्या रावळातून हलणार नाही. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला. देव म्हणतात, नामदेवा अरे घरी जा, आई वाट बघत असेल. नाही देवा, जोपर्यंत तू माझ्या बरोबर फराळ करण्याकरता येत नाही तोपर्यंत मी मात्र रावळातून घरी जाणार नाही. नामदेव महाराज हट्टाला पेटले. अगदी रात्रीचे 2 वाजले, 2:30 वाजले. देव म्हणतात, ऐक नामदेवा, नाही देवा, जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत अजिबात घरी जाणार नाही. शेवटी देवाने हात टेकले. देव म्हटले, नामदेवा आता जवळजवळ 2:30 वाजले, 3, 3:30, 4 वाजता मंदिरामध्ये ब्राह्मण पूजे करता येतील आणि आता मी तुझ्या घरी जातो. पण मी तुझ्या घरी गेल्यानंतर, मी तुझ्या घरून जाऊ येईपर्यंत माझी जागा, माझं पद तू सांभाळायचंस. आपण काय बघतोय, पदी वैसोनी पदवी घ्यायची, माझी जागा तू सांभाळायची. नामदेव महाराज म्हटले, देवा काळजी करू नको, तू फक्त माझ्या घरी नाश्ता करून ये, फराळ खाऊन ये, तोपर्यंत मी तुझी जागा बरोबर सांभाळतो. आता देव खाली उतरले. देवाचा पितांबर, देवाचे कपडे, देवाचा टोप वगैरे सगळं नामदेव महाराजांनी धारण केला. आता मला सांगा, विटेवर उभे कोण आहेत? इथेच आहात का गेली? बोलत चला, विटेवर उभे कोण आहेत? नामदेव महाराज. नामदेव महाराज विटेवर उभे आहेत. देवाचे कपडे त्या ठिकाणी घातले, देवाचं रूप धारण केलं आणि देव कुठे चालले? नामदेव महाराजांच्या घरी गेले. पण देवाने सांगितलं, हे बघ नामदेवा, मी चाललोय पण एक अट आहे, मला यायला उशीरच जर झाला तर मंदिरामध्ये पुजारी येतील, थंडीचे दिवस आहे, प्रथम अंगावर थंड पाणी टाकतील, थंड पाणी अंगावर टाकल्यानंतर अंगाची हालचाल करायची नाही. त्यानंतर तुला दुधाची आंघोळ घालतील, तुपाची आंघोळ घालतील, शेवटी लोण्याचा गोळा भरवतील. लोण्याचा गोळा भरवल्यानंतर ते लोणी खायचं नाही. नामदेव महाराज म्हटले, देवा काहीच काळजी नको करू नको, तू पटकन माझ्या घरी नाश्ता करून ये, तोपर्यंत मी तुझी जागा सांभाळतो. नामदेवराय विटेवर आहेत. देव त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या घरी नाश्ता करण्याकरता गेले, पण देव तिकडेच गुंगले. त्यांना मंदिराची आठवण राहिली नाही. इकडे मंदिरामध्ये ब्राह्मण पूजे करता आले. विटेवर उभे कोण आहेत? नामदेव महाराज. त्यांच्या अंगावरचे कपडे काढले, त्यांना थंड पाण्याने स्नान घातलं, नंतर त्या ठिकाणी अंगावर दह्या दुधाची आंघोळ वगैरे घातली. शेवटी लोण्याचा गोळा भरवला. आता लोण्याचा गोळा तोंडामध्ये भरवल्यानंतर त्या लोण्याचा इतका सुगंध आला का नामदेव महाराजांची जीभ आतल्या आत वळवळ करू लागली. आणि
नामदेव महाराज लोणी खाऊ लागले. लोण्याचा गोळा हळूहळू कमी होऊ लागला. ब्राह्मण म्हणतात, अरे एवढ्या वर्ष देवाने कधी लोणी खाल्लं नाही, आज देव लोणी खातोय, आज देव लोणी खातोय. सगळ्या पंढरपुरात बातमी पसरली, देव लोणी खातोय, देव लोणी खातोय. सगळं पंढरपूर सैरा वैरा मंदिराकडे पळू लागलं, देव लोणी खातोय. लोणी कोण खात होतं? नामदेव महाराज. त्या ठिकाणी देव नामदेव महाराजांच्या घरातून बाहेर पडले आणि बघतो तर काय, सगळी माणसं मंदिराकडे सैरा वैरा पळतायत. देवाने एकाला विचारलं, काय झालं? देव लोणी खातोय. आता देवाला सांगताय देव लोणी खातोय. देवाच्या लक्षात आलं, नामदेव महाराजांनी मंदिरामध्ये काहीतरी घोटाळा केला. देव घाईघाईने मंदिरामध्ये गेले. इतकी गर्दी जमली होती, इतकी गर्दी जमली, जायला रस्ता नाही. देवाने कसा तरी रस्ता काढला आणि पुढे चालले. माणसं म्हणतात, काय रे मागून आला आणि पुढे कुठे चालला? कारण त्यांना कुठं माहित तो देव आहे. मग गर्दीतून त्या ठिकाणी रस्ता काढत काढत पुढे गेले. नामदेव महाराज लोणी खात होते आणि त्यांच्या समोर ज्ञानोबाराय उभे होते. ज्ञानोबारायांनी बाजूला बघितलं आणि तर ज्ञानोबाराय त्यांना कळालं आणि ज्ञानोबाराय म्हटले, देवा जगाला फसवू शकतो पण मला फसवू शकत नाही. तर आपल्या भक्ताच्या प्रेमा खातर, आपल्या भक्ताच्या आग्रहा खातर आमच्या पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांना आपली जागा, आपलं पद सुद्धा पदी बाई सोनी पदवी घे. पण कधी राम म्हणता रामची होईजे. परमेश्वराचं राम राम असं चिंतन जर केलं तर आपला उद्धार त्याच्यामध्ये आहे. कारण महाराजांनी म्हटलंय, त्या देवाने आपल्या भक्ताला एकदा का शब्द दिला का भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं वचन कधी मोडत नाही. अभंगाचे दुसरे चरण. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचन दिलं का भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं वचन कधी मोडत नाही. त्याच्या वचनामध्ये सुख आहे. विश्वासे अनुभव पाहे
तुकोबा राय म्हणतात विश्वासानं आम्ही त्या देवाचा अनुभव घेतला आणि म्हणून आमचा भगवान परमात्मा असा आहे. त्या देवाकडे मागून बघा. देवाला माझा भक्त काय सांगतोय देवाला सांगण्याची गरज नाही. भगवान परमात्म्याला आपण जर सांगितलं तर त्या ठिकाणी आमच्या देवाला सगळं काही न सांगता कळतं. सांगता तुम्हा कळो इति अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची नलगे इच्छा आमच्या देवाला लगेच कळते. देवाकडे चांगलं माना. देव तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण काही लोकांना देवाकडे काय मागावं कसं मागावं हेच कळत नाही. एक बाई राजापूर मधून जेजुरीला गेली. खंडोबा देवाला म्हटले खंडोबा देवा अरे राजापूरहून तुझ्या दर्शना करता आले, संगमनेर तालुक्यातून तुझ्या दर्शना करता आले, एवढ्या लांबून आले, मनात एकच इच्छा आहे. देव म्हटला बोल काय इच्छा आहे तू सांगशील ती पूर्ण करीन. ती म्हटली खंडोबा देवा एकाच मागण्या करता आले, माझे सासू माझे सासरे मला फार त्रास देतात, त्यांना एकदाच मरू दे अशी मागणी तिने खंडोबा देवाला केली. काय सांगितलं खंडराया तुझं करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. खंडोबा देवा एकच कर मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावर तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया. ननंद मरता होईन मोकळी गळा घालीन झोळी भंडाराची. जणी म्हणे खंड्या अवघेची मारू दे एकटी राहू दे पायापाशी. ती म्हटले खंडोबा देवा माझे सासू सासरे दीन नणंद जावा नवरा सगळ्यांना मरू दे आणि एकटीला राहू दे. तुम्ही सांगाल एकटीला काय जेवायला राहू दे. घरातले सासू सासरे दीन नणंद जावा सगळेच मरू दे. नीट ऐका. नाहीतर काही लोक म्हणतात रात्री ताईंनी सांगितलं घरातले लोक मरू दे, पण मी कुठले मरू दे सांगते. मी मरू दे सांगितलं पण कुठले आपल्या देहामध्ये सासू सासरे रूपी जे काही षडविकार आहेत
काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकार जाऊ दे, प्रत्येकाला मागायचा अधिकार आहे. कारण आताच्या काळामध्ये लोक नीट ऐकतच नाही. आताच्या काळात लोकांचे देखील अनेक प्रकारचे प्रकार आहेत. काही असतात सांगकामे, काही असतात ऐकीव कामे आणि काही असतात आगाऊ कामे. सांगकामे म्हणजे काय? सांगितलं तेवढंच करायचं. एका गावात एक सुनबाई, सासूबाईने सांगितलं, सुनबाई अगं गावामध्ये साईबाबाचा सप्ताह बसलाय, आज पहिलाच दिवस आहे, वनिताताईंचं कीर्तन आहे, मी कीर्तना करता चालले, जरा गॅसवर दूध आहे, चुलीवर जरा दूध आहे, मांजर येईल दूध पिल, जरा मांजरीवर लक्ष ठेव. सुनबाई म्हटली, सासूबाई मांजरीची तुम्ही काळजी करू नका, तुमच्या तुम्ही कीर्तनाला जा. सासूबाई कीर्तनाला आली. आता सासूबाई कीर्तनात बसल्यानंतर तिचं लक्ष कीर्तनात असेल का दुधावर असेल? खरं सांगा, कुठं असेल? दुधावरच. काय खरं बोलतात? तिचं लक्ष घरी दुधावरच. मांजर आले असेल का? दूध पिले असेल का? मांजर आले असेल का? दूध पिले असेल का? कीर्तन सगळं लगेच उठून घरी गेली. गेल्याबरोबर पहिलं काय बघितलं? चुलीवरचं दूध. बघते तर त्या टोपामध्ये, पातेल्यामध्ये दूध मात्र नाही. म्हटली, सुनबाई अगं दूध कोणी पिलं? म्हटली, पिली ना कुत्री. तुम्हाला म्हटलं, अरे कुत्री म्हटलं मी. ती म्हटली, पिली ना कुत्री. सासूबाई म्हटली, तुला सांगितलं लक्ष ठेव, तुम्ही म्हटलं मांजरीवर ठेव, कुत्र्यावर ठेवायचं कारणच काय? म्हणजे याला म्हणतात सहन कामे. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. काही काही असतात ऐकीव कामे. आणि एक दिवस एका साहेबांनी आपल्या नोकराला सांगितलं की बाबा आपलं ऑफिस जरा दुसऱ्या मजल्यावर आहे आणि म्हणून जरा एखादा माणूस, चांगली माणसं रस्त्याने चालतात, वरून कचरा टाकताना जरा हळू टाकत जा, चांगली माणसं बघून टाकत जा. यानं काय केलं? कचऱ्याची पाटी अशी हातामध्ये घेतली आणि खाली बघत जायला कुठून चांगला माणूस चालला. एक मस्तपैकी व्यवस्थित कपडे घातलेला, इनबिन केलेला माणूस रस्त्यानं चालला. त्याला बघितलं आणि कचऱ्याची पाटी वरून टाकली. तो रागानं वरती आला. म्हटला, काय हो तुमच्या नोकराला अक्कल आहे का? तो नोकर म्हटला, साहेब माझं काय चुकलं? तुम्ही असं सांगितलंय चांगली माणसं बघून कचरा टाकत जा. मग चांगलाच माणूस बघितला. आणि काही असतात ते आगाऊ कामे, सांगितल्यापेक्षा जास्त करायचं. एकाची आई जरा सिरियस झाली. सिरियस झाल्यानंतर त्या ठिकाणी एकाने सांगितलं, बाबा आई सिरियस आहे, जरा शहरातून जरा गोळ्या घेऊन ये. माणूस होता राजापूरचा होता. गोळ्या औषध आणायला मेडिकल मध्ये कुठे गेला? संगमनेरला गेला. आता गेल्यानंतर तिथे गेले, त्याने विचार केला की अरे आपली आई फार सिरियस आहे आणि राजापूर पासून संगमनेर थोडस लांब आहे, लवकर गाडी वगैरे मिळत नाही. त्याने विचार केला घरी जाईपर्यंत आई जर वाचली तर त्या ठिकाणी गोळ्या औषध घेतले आणि येताना त्याच्याबरोबर त्या ठिकाणी कफनाचं साहित्य, गाडगे मडके सगळं बरोबर. आता घरी आल्यानंतर घरातली माणसं म्हटली, अरे बाबा गोळ्या औषध घेण्याकरता आला की गाडगे मडके कफन कशा करता? तो म्हटलं, कसं आहे ना, राजापूर पासून संगमनेरात जरा लांब आहे. माझ्या मनात विचार आला, घरी जाईपर्यंत आई जर वाचली तर औषध आणि मेली तर लगेच कफन. म्हणजे याला म्हणतात आगाऊ कामे. पण डॉक्टरने सांगितलं, बाळा हे औषध घरी गेल्यानंतर जरा आईला हलवून दे. हालून दे म्हटल्यानंतर अतिशहाणा होता. घरी आला, दोघांनी मिळून आईला एका लुगड्यामध्ये घातली, दोघांनी हलवायला सुरुवात केली. वरून औषध होतं, मेली तेव्हाच हलवायची सोडली. म्हणजे याला म्हणतात आगाऊ कामे. म्हणजे अशी समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. पण तुकारामांनी म्हटले, अशी जरी लोक असली तरी आमचा भगवान परमात्मा काय करतो? ऐसे सुखवचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. एकदा का भक्ताला शब्द दिलेला शब्द, दिलेलं वचन आमचा भगवान परमात्मा त्या ठिकाणी कधीच मोडत नाही. कारण ज्या वेळेला वाल्मिक, ज्या वेळेला ऋषी त्या ठिकाणी अखंड देवाचं भजन करत बसले होते आणि भजन करत असताना त्या ऋषींच्या ध्यानामध्ये एकसारखी त्या ठिकाणी एक सुंदर मेकअप केलेली अशी सुंदर स्त्री येऊ लागली. त्या ऋषींनी मनामध्ये विचार केला की अरे मी फक्त भगवान विष्णूंचं ध्यान करतोय आणि माझ्या ध्यानामध्ये अखंड एखादी स्त्री काय येते? स्त्रीचा विचारही माझ्या मनात केला नाही. माझ्या विष्णू शिवाय मी कुणाला बघत नाही, माझ्या भगवंताशिवाय मी कुणाला बघत नाही, पण आज माझ्या ध्यानामध्ये सारखी स्त्री काय येते? म्हणून त्या ऋषींनी विचार केला की अरे माझं काही बिघडलं नाही, पण मी ज्या देवाचं चिंतन करतोय ना त्या देवाचंच काहीतरी बिघडलं असणार. किती ध्यानावर विश्वास. त्यांनी सांगितलं, मी ज्या देवाचं ध्यान करतोय माझं ध्यान बिघडलं नाही, पण ज्या देवाचं ध्यान करतोय ना त्या देवाचंच काहीतरी बिघडलं असणार. म्हणून त्या ठिकाणी ते मांडव्य ऋषी वैकुंठामध्ये गेले आणि देवाच्या रूमकडे गेले. तर भगवान विष्णू एका रूम मध्ये मस्तपैकी त्यांनी साडी घातली होती, लांब केस लावले होते, लिपस्टिक लावली होती, काजळ लावलं होतं, सुंदर पैकी कपाळाला टिकली वगैरे सुंदर असं स्त्रीचं रूप धारण केलं होतं.
आणि ऋषींनी त्या खिडकीतून बघितल्यानंतर बघितलं भगवंताने एका स्त्रीचाच रूप धारण केले. ते ऋषी म्हटले भगवंता अरे तरी मी विचार करतोय, मी तुझा ध्यान करतोय आणि माझ्या ध्यानामध्ये स्त्री येते तरी कशी देवा? आणि तुला एवढी स्त्री व्हायची हवस आहे ना, तर एक दिवस तुला स्त्रीच व्हावं लागेल. आणि त्या ऋषींच्या शब्दाखातर एक दिवस स्वतः आमच्या भगवान विष्णूने भस्मासुराला मारण्याकरता सुंदर मोहिनीचं रूप धारण करावं लागलं. ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे. एकदा त्या भक्ताला वचन दिलेलं वचन आमचा भगवान परमात्मा त्या ठिकाणी कधी मोडत नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटले त्या भगवान परमात्म्याचं नामाचं स्मरण जे काही आहे ते आम्ही घेतलं, ते तुम्ही देखील करा. तर हेच महाराज भगवंताच्या 3ऱ्या चरणामध्ये राम रसाचिया राम Thank you.